अवकाळी पाऊस जो पडला, अनेक आपल्या विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पडला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडला, त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर सर्वेक्षण या सरकारने केलं पाहिजे। आणि जी काही गारपीट काही भागामध्ये झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यातच अनेक तालुक्यामध्ये, आमच्या काटोल तालुका, नरखेड, इकडे सावनेर, इकडे उमरेड या अनेक तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातच आणि बाकी भागात सुद्धा मधल्या काळामध्ये जी गारपीट झाली होती आणि अवकाळी पाऊस आला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्याचं सुद्धा नुकसान या सरकारने कबूल करून सुद्धा, जाहीर करून सुद्धा आतापर्यंत दिलेलं नाही। म्हणजे मागे झालेलं नुकसान अजून दिलेलं नाही, आता परत गारपीट झाली आहे। माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत लक्ष द्या, नाहीतर हा शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या या शासनाला या ठिकाणी उद्दावून सांगतो। अशोक चव्हाण जे आहे त्या विधानसभा अध्यक्षांना भेटले आणि जोरात चर्चा सुरू आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करणार, जर झालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका असेल। अशा जर तरच्या गोष्टी करून काही फायदा नाही। असं आहे, अशोकराव चव्हाण हे आमच्या महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। आता जेव्हा खासदारकीच्या तिकीट वाटपाचा जो प्रश्न तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। काँग्रेसला कोणत्या कोणत्या जागेवर आम्हाला आमचे उमेदवार उभे करायचे याच्यासाठी ते आग्रही होते आणि अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही ज्या सांगतायत त्यामध्ये काही तथ्य नाही। चर्चा होणं आणि राजीनामा देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। मला खात्री आहे की अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला ते सोडून जाऊ शकत नाही याची मला खात्री। तुम्ही फक्त अफवांच्या इकडे जिकडे काही लोकांनी अफवा पसरवल्या दिसतात त्याच्या बातम्या तुम्ही सांगतायत, पण माझी खात्री आहे की अशोक चव्हाण अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाही। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।